परप्रांतीयांनो अधिकृतपणे या आणि या परप्रांतीय लोंढ्यांची अधिकृतपणे नोंद झालीच पाहिजे असं वक्तव्य मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केलेलं आहे। मी गाड्या थांबवाव्या म्हणजे पटरीवर उभं राहून ट्रेन थांबवा असं नाही बोललो। मग काय तुम्ही जे येताय जे दर दिवशी लोंढेचे लोंढे येतात अधिकृतपणे या। तुम्ही जे येताय ते आपापल्या पोलीस स्टेशन मध्ये जा, नोंदवा माझं नाव काय आहे, मी कशासाठी आलोय, किती दिवस आलोय आणि काय काम करायला आलोय। अधिकृतपणे या। आपल्याला माहित नाही कोण कुठून कुठच्या राज्यातनं कसं येतंय, कुठे जाऊन राहतंय। आपल्याला फक्त दिसतात की रस्त्यावर लोक झोपणारी वाढत चालली आहेत। ह्या मुद्द्यावर मी बोलत होतो की कुठेतरी अधिकृतपणे तुम्ही एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जाताना कुठेतरी अधिकृतपणे गेला पाहिजे। बरोबर, त्याची नोंद असायला हवी, त्याची नोंद असायला असायला हवा। कशासाठी चाललाय, कुठचं काम करायला चाललंय, कुणाचं काम करायला चाललंय, किती दिवस राहणार आहात, हे पाहिजे ना आपल्याकडे। विचार करून मतदान करा आणि दुबार मतदारांना चांगलाच इंगा दाखवू असं म्हणत अमित ठाकरेंनी दुबार मतदारांना चांगलंच ठणकावलंय। पण मला लोकांना फक्त सांगायचंय की विचार करून मतदान करा। तुमची 5-5 वर्ष जात आहेत की मतदानाला निघा आणि जोरात निघा, कारण आम्ही जे दुबार मतदार आणलेत त्यांचं काय करणार आहोत हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे तिकडे। सो एक मनोरंजनाचा पण कार्यक्रम असणार आहे की त्यांना काय, त्यांची काय ट्रीटमेंट केली जाणार आहे, कोण आपल्यावर राज्य करणार हे ते नाही ठरवू शकत। नक्की। त्याच्यामुळे मतदानाला जोरात उतरा। एक महत्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत। निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर सुद्धा भाजपकडनं प्रचार गीताचा वापर करण्यात आल्याचं समजतंय। महापालिकेवर भगवा या शब्दाला आयोगानं हरकत घेतली होती असं समजलेलं होतं। भगवा या शब्दावर आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा भाजपकडून या शब्दाचा वापर करतच प्रचार गीत वापरलं गेल्याचं आता समोर येत आहे। भगवा शब्द न वगळताच महायुतीच्या सभेदरम्यान या प्रचार गीताचा वापर झाल्याची माहिती मिळतेय। ही महत्वाची मोठी अपडेट आहे आपल्यापर्यंत येतेय। निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर सुद्धा भाजपकडनं प्रचार गीताचा वापर करण्यात आल्याचं समजतंय। या प्रचार गीतातल्या भगवा या शब्दाबद्दल आयोगानं हरकत घेतली होती, मात्र हरकत घेतल्यानंतर सुद्धा भाजपनं गीतातला भगवा हा शब्द न वगळता प्रचार सभेदरम्यान या गीताचा वापर केला गेल्याचं समोर येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।